आपल्या पृथ्वीवर पडणारी सूर्याची सावली क्षणाक्षणाला बदलत असते, पण आपल्या भारतात एक अशी जागा आहे जिथे सूर्याची सावली एक क्षणही हलत नाही। ही जागा म्हणजे तेलंगणामध्ये असलेले छाया सोमेश्वर मंदिर। 900 वर्ष जुने या मंदिराच्या गर्भगृहेत एक शिवलिंग आहे। त्या शिवलिंगाच्या मागे एका खांब्याची सावली पडते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे सकाळपासून संध्याकाळ होते, सूर्य एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जातो, पण या भिंतीवरची सावली 1 इंच सुद्धा हलत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सावलीच्या अगदी समोर स्तंभ नाहीये। मग ही सावली पडते कशी? तर ह्याचं उत्तर आहे या मंदिराचं केलेलं बांधकाम। शेकडो वर्षापूर्वी ऑप्टिकल इंजिनिअरिंगचा वापर करून या मंदिराचे स्तंभ अशा प्रकारे उभे केलेत की ह्याच्या आतमधून प्रवाह होणारा प्रकाश लाईट डिफ्लेक्शनला प्रदर्शित करतो। आणि म्हणून वैज्ञानिकाच्या मानण्यानुसार भिंतीवर पडणारी सावली ही एका स्तंभाची नसून प्रत्येक स्तंभातून निघालेली आहे। म्हणूनच तुम्ही कुठल्याही स्तंभाच्या समोर जरी जाऊन उभे राहिलात तरी ही सावली हटत नाही। तुम्ही गुगलवर जाऊन लाईट डिफ्लेक्शन किंवा डिफ्रॅक्शन बद्दल सर्च केलं तर तुम्हाला सर्व माहिती मिळेल। लाईट डिफ्लेक्शनचा शोध हा 19व्या शतकात आणि डिफ्रॅक्शनचा शोध हा 16व्या शतकात लागला। पण विचार करा, आपल्या पूर्वजांनी हीच गोष्ट हजारो वर्षाआधी करून ठेवली। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा।